साहेब, माझ्या सत्याचा विजय झाला आहे आणि माझ्यावर जे हे लोकांनी आरोप केले ते कोर्टात जे खरं आहे ते सत्य समोर आलं आणि कोर्टाने मला निर्दोष मुक्तता दिली. मला कोर्टावर न्याय देवतेवरती भरोसा होता आणि न्याय देवतांनी मला न्याय दिला. त्यामुळे मी न्याय देवताचे खूप खूप आणि खूप आभार मानतो. आणि आज पुन्हा समाजाला आणि लोकांना समजलं की न्याय हा खरा होतो. नेमकं काय काय घडलं? सर, 1 वर्षामध्ये पूर्ण माझं जी जीवनाची माझी कमाई होती ती पूर्णपणे मी म्हणजे बरबाद झालो सगळं. आज आज पूर्णपणे रस्त्यावर आहे. माझं कुटुंब पूर्ण रस्त्यावर आहे. वेगवेगळ्या सगळे विचार वेगवेगळे. आता बघा ना, हे घर कसं केलंय माझं. आज माझे लेकरं बाळ, माझे वडील, इतके 80 वर्षाचे वडील आहेत माझे. आज त्यांना राहण्यासाठी छत नाही. माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा आहे. हे सुद्धा ह्या लोकांनी आमच्याकडून हिसकून घेतल्यासारखं झालंय. म्हणजे पूर्णपणे वर्षभरात तुमच्यावर खूप काही आरोपही झाले, हो व्हिडिओ पण व्हायरल झाले, हो त्यामागची काय सत्यता? साहेब, व्हिडिओच्या पाठीमागची सत्यता अक्षरशः सगळी पूर्णपणे खोटी होती. हे जे व्हिडिओ होते ह्या लोकांनी बनावट बनवून काहीतरी कुणाचं अंगाचं मीठ तेलावर घालून ह्या लोकांना फक्त काहीतरी जिरवाजिरवी किंवा दाबादाबी करायची होती. त्याच्यामुळे ह्या लोकांनी मला टार्गेट केलं आणि मला टार्गेट करून माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर अशा पद्धतीने त्यांनी अन्याय केलेला आहे. हे कोणी केलं? व्हिडिओ व्हायरल असेल किंवा हे सगळ्या गोष्टी ज्या झाल्या तुमच्याबाबत, या कुणी केल्या आणि का केला? आता सर, मी तर जेलमध्ये होतो ना. आता हे पोलीस प्रशासन तपास केला पाहिजे. आता मला यातलं काहीच कल्पना नाही ना कोणी केलं ते.